सोमवारी भाजपकडून एका विशेष कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मोदी सरकारच्या 11व्या वर्षपूर्ती निमित्तानं ही कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली आहे। रवींद्र चव्हाण, आशिष शेलार या कार्यशाळेमध्ये भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत। मनोज दयाकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत जोडले गेलेले आहेत, तर थेट त्यांच्याकडे जाऊया। आपण पाहतोय मनोज, उद्या भाजपनं विशेष कार्यशाळेचं आयोजन केलेलं आहे। तसंच मोदी सरकारच्या 11 वर्षांच्या पूर्ततेनिमित्त 11व्या वर्षपूर्ती निमित्त हा विशेष मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे। काय माहिती आहे? नक्कीच स्नेहा, आपण बघितलं तर आज देखील भाजपकडनं कार्यशाळा ही बोलवण्यात आलेली आहे। आपण बघितलं दादर येथील वसंत स्मृती या ठिकाणी ही कार्यशाळा आयोजित केली गेली आहे आणि त्याचप्रमाणे आपण बघितलं तर उद्या देखील कार्यशाळेचं आयोजन भाजपकडनं करण्यात आलेलं आहे। योगी सभागृह दादर पूर्व येथे कार्यशाळेचे आयोजन आहे। सायंकाळी 6 वाजता या कार्यशाळेला सुरुवात देखील होणार आहे आणि आपण बघितलं कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांचं या कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शन असणार आणि या कार्यशाळेला सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नगरसेवक, माजी नगरसेवक सर्व या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि या कार्यशाळेमधून आपण बघितलं मोदी सरकारला 11 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि या निमित्ताने या कार्यशाळी बोलवण्यात आलेली आहे आणि या कार्यशाळेमध्ये मोदी सरकारने काय काय प्रकारे जिंकून देखील आलेल्या या सर्वांबद्दल माहिती या कार्यशाळेमध्ये देणार आहे। तसंच आपण बघितलं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कशा प्रकारे जिंकू शकतो आणि पुन्हा एकदा भाजपचा झेंडा फडकू शकतो यासाठी या कार्यशाळेचं महत्व आहे आणि या कार्यशाळेमध्ये या सर्वात चर्चा देखील केली जाणार आहे। धन्यवाद मनोज या अपडेट्सबद्दल।